चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुस शहरात सतत वाढणारं प्रदूषण, अनियंत्रित औद्योगिक विस्तार आणि प्रशासकीय निष्क्रियता या गंभीर समस्येसंदर्भात आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयात एक महत्त्वाची आणि सर्वसमावेशक बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीत घुगुसमधील नागरिक, डॉक्टर, व्यापारी आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी शहरातील वाढत्या प्रदूषणाबाबत तीव्र चिंता व्यक्त केली। घुगुस हे आधीपासून औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखलं जात असलं तरीही आता ते प्रदूषणाच्या गंभीर संकटाला सामोरे जात आहे। यासोबतच नागरिकांचा विश्वास न घेता आणि कोणतीही सार्वजनिक सूचना न देता नव्या उद्योगांना एनओसी दिल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। शहरातील हवा दिवसेंदिवस अधिक प्रदूषित होत असून श्वासनाचे आजार, ॲलर्जी आणि त्वचा रोगांमध्ये वाढ होत असल्याचं सांगण्यात आलं। विशेषतः लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यावर याचा मोठा परिणाम होत आहे। यावेळी महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या कार्यपद्धतीवरही नाराजी व्यक्त करत प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर अंमलबजावणीची मागणी करण्यात आली। नागरिकांनी प्रशासनासमोर काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत। त्यामध्ये घुगुस चौकात रिअल टाइम AQI मॉनिटरिंग सिस्टम बसवणे, उद्योगांमधून निघणाऱ्या धूर व धुळकांवर नियंत्रण ठेवणे, शहरात नियमित पाणी फवारणी करणे आणि प्रदूषण नियंत्रित नियमांचे काटेकोर पालन करणे याचा समावेश आहे। दरम्यान वरिष्ठ नेत्या पंकजा मुंडे या 16 एप्रिल 2026 ला घुगुस दौऱ्यावर येणार असल्याची ही माहिती देण्यात आली असून या दौऱ्यातून ठोस उपाययोजना होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे।